मी फर्स्ट टाईम आमच्या शाळेच्या प्रोग्रामला गेली होती. स्कूल हॉल बुक केला होता तिथे आणि फायनली मी एवढं लवकर पोचली तिथे असं आहे. आणि खूप छान ॲक्च्युली मी शूट करणार नव्हती, पण मी थोडंफार जे काही शूट केलं आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे. आणि मला ना इतकं फ्रेश वाटलं ना तिकडे जाऊन की मी खूप वर्षाने म्हटलं अशी मी मध्ये मध्ये कधीतरी भेटत होती, पण ह्या कार्यक्रमाला जे सगळे फ्रेंड सर्कल आले होते त्यांना खूप बघून बरं वाटलं आणि खूप जरा बरं वाटलं. खूप वर्षाने टीचर्स लोकांना पण बघायला भेटलं, त्यांना भेटायला भेटलं. खूप खूप म्हणजे खूप आनंद झाला. तुम्ही बघतच असाल किती आवाज आहे गोंधळ. आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा कोणी आलं नव्हतं. त्याच्यानंतर हळूहळू सुरुवात झाली होती सगळी यायला आणि मग जसा हॉल भरला तेव्हा खूपच आवाज आणि खूप छान वाटत होतं बघायला. आहे माझा मित्र दिनेश कडू. मित्र दिनेश कडू फोटोग्राफर, व्हिडिओ शूटर. हा खूप छानपैकी फोटो काढतो आणि शूट करतो. वाटल्यास तुम्हाला काढायचं असेल तेव्हा कॉन्टॅक्ट पण करा मला, मी तुम्हाला त्याच्यावर मी कॉन्टॅक्ट करून देऊ शकते. इथे छानपैकी तयारी चालली आहे. शिक्षकांना ट्रॉफी देऊन सन्मान करायचा आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करायचा. इथे भरपूर म्हणजे नंतर मग सगळी हळूहळू तयारी सुरू झाली होती आणि हळूहळू सगळे टीचर्स स्टुडंट यायला लागले होते आणि मग नंतर पूर्णपणे हा हॉल भरून गेला होता. हे आमचे सगळे टीचर्स आहेत, दुपारचे सकाळचे म्हणजे आफ्टरनून अँड मॉर्निंगचे सगळे टीचर्स आहेत. हळूहळू सगळे आता स्टुडंट यायला लागलेले आहेत आणि हॉल भरला होता अक्षरशः. तर शिक्षकांना पण खूप फार बरं वाटलेलं. हे आमच्या हिंदी टीचर्स आहेत. खूप म्हणजे खूपच बरं वाटत होतं शिक्षकांना सुद्धा सगळ्या स्टुडंटला बघून, त्यांच्या बॅचच्या स्टुडंटला बघून आणि त्यांनीसुद्धा टीचर्सने काही स्टुडंट्सला ओळखायचा प्रयत्नसुद्धा केला होता आणि आवर्जून त्यांनी त्यांची ओळख काढली होती. 1980 पासून त्यांना सुरू खूप बरं वाटत असलेल्या होतं त्यांनासुद्धा आणि या आम्हाला सुद्धा. ज्ञानयज्ञा या साऱ्यांनीच घडवलेल्या 1980 ते 2025 या कालावधीतील विद्यार्थ्यांनीच घडवून आणलेला असा हा अविस्मरणीय सोहळा. आयुष्यातील सगळ्यात पहिला टप्पा असणारा आपलं खळखळणारं बालपण, एकत्र वेळ घालवणारे आपले मित्र आणि शाळा यांना पुन्हा एकदा नव्याने उजाळा देणारा विद्यार्थी सोहळा घडून येतो हे पुन्हा एकदा प्रत्ययास आलं. एकदा सगळ्यांनी स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. इथे आमच्यातलीच एक कुठल्या तरी बॅचची मुलगी होती, ती खूप छान सुंदर गाणं गात होती आणि मग तिला हे गाणं गायला कार्यक्रमाला जी सुरुवात करतो ज्या गाण्याने ते तिला गायला सांगितलं होतं. स्वतःसाठी म्हटलं ना म्हणून एवढं झालं. थोडं राखून ठेवा, नंतर आपल्याला भरपूर टाळ्या वाजवायचे. तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सगळ्यांनी सर्वात आधी
तुमच्यासाठी एक सगळ्यात महत्वाची असलेली गोष्ट, तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेला एक जो प्राणी तुमच्या जवळ आहे तो म्हणजे मोबाईल. तो थोड्या वेळासाठी सायलेंट मोड नको, स्विच ऑफ केला तर चालेल, खूप आवडेल असं मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. कारण माझी नजर, कारण शिक्षकाची नजर आहे, ते शेवटच्या बाकावरती जो कोण बसलाय तो काय करतोय ते पण कळेल, तर त्यात मग काही अर्थ उरणार नाही. आपण ज्यांच्यासाठी आलोय, ज्या कामासाठी आलोय ना, तिथे तन मन धन सगळ्यांनी तिथे एकदम एकरूप व्हायचंय. त्यासाठीच ही सूचना, का आता जबरदस्ती नाही आहे, तो बाजूला ठेवला तर बरं होईल. आणि सगळ्यात महत्वाचं, हे दोन माणसं आहेत बघा, किती छान छान काम करतायत. एक फोटो काढतोय, एक व्हिडिओ करतोय. मग आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ कार्य सिद्धीस नेण्यासाठी आपल्याला ना एकोप्याची गरज असते, एकजुटीची गरज असते. सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण आता सगळ्यात महत्वाचं, साताऱ्याला कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजेच अण्णांनी उभारलेल्या रयत शिक्षण संस्था या वटवृक्षाची बीज घेऊन या प्रतीक्षा नगरात आलेले एकलव्य साधना संस्थेचे संस्थापक, सचिव, माजी मुख्याध्यापक स्वर्गीय श्री खंडेराव गौबा आरोटे या प्रतीक्षा नगरात एका शैक्षणिक संस्थेचा वटवृक्ष बहरला आणि आजही तो तितक्याच दिमाखात बहरत ठेवला जातोय. इथेच स्थानापन्न असलेल्या हे माझे शिक्षक वृंद, संस्थेच्या सचिव व माजी मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती आरोटे मॅडम, अध्यक्षा श्रीमती जाधव मॅडम, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री जाधव सर, सदस्य व माजी मुख्याध्यापिका सौ स्नेहल जाधव मॅडम, विद्यमान मुख्याध्यापिका आदरणीय सौ शारदा मंडलिक मॅडम आणि इथे असलेले त्यांचे सर्व सहकारी शिक्षक वृंद, तसंच शिक्षकेतर समस्त कर्मचाऱ्यांना इथे जमलेल्या 1980 पासून ते 2025 पर्यंतच्या सर्व विद्यार्थी आणि तेही सुद्धा खरं आहे, आपल्याला कार्यक्रमाची मग एन्जॉय करता येत नाही. आणि मी खरं पहिलं असंच ठरवलं होतं, पण मला असं वाटलं थोडं शूट करून आपल्या शाळेबद्दल आपण थोडं हे करावं म्हणून व्हिडिओ शूट करावं. ही आमचे शिपाई शिंदे यांनी शाळेचं हा कार्यक्रमाची परत पुन्हा एकदा केला आहे. हे शिंदे शिपाई आहेत आमच्या शाळेचे. आता जसं शाळा भरल्यासारखी वाटतंय. दत्तामुखी खुर्चीवरच करा.